आज सगळे बरे आहात ना? तर इकडे मग आपला चहा रेडी होत आहे आणि आज मी कसे पण करून नेलपेंट काढणार आहे. बस झालं, खूप खराब वाटते, सो सॉरी. तर चहा बनतो आहे आपला चहा. त्याच्यानंतर मी ह्या टोपामध्ये काल साबुदाणे जास्त झालेले तर ते ठेवलेले. आता मी ते साबुदाणे आहेत ना ओव्हनला लावणार आहे 2 मिनटासाठी, म्हणजे ते फटकन असे सॉफ्ट होतील आणि आपल्याला परत कढई काढून ती ठेवायची गरज नाही. ह्याच्यामध्ये होऊन जाईल. काल ह्याच्यामध्येच मी तुम्हाला वडी केलेली 10 मिनटाची. आणि आता मी साबुदाणे फक्त 1 मिनिट लावलं, 2 मिनिट लावलं तरी खूप आहे आणि पटकन ते शिजून जातील. तर ते करणार आहे. हा कालचा थोडा पापड राहिलेला आहे, हा आपला चपातीचा डब्बा. तर आज चहा आणि साबुदाणा हा सकाळचा नाश्ता आहे, कारण साबुदाणा आहे म्हणून मग केलेला आहे. तर चला करूया आपण नाश्ता. मुलं आत्ता उठलेली आहेत आणि वाजलेत 10, तर म्हटलं तेव्हाच करूया. आणि माझं क्लिनिंग वगैरे सगळं झालेलं आहे. आता जस्ट फक्त चहा घेते आणि नंतर तुम्हाला भेटते. त्यांना पण छान आमचा गरम होऊन आलेला आहे, चहा पण झालेला आहे. आता आम्ही चहा नाश्ता करतो आणि तुम्हाला थोड्या वेळाने भेटते मी. अगदी सॉफ्ट झालं आहे बघा, कडक होता, गरम आहे. किचनमध्ये आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे. आणि हे बघा कालचे जे आपले सगळं देवाचं सामान धुवून काढलेलं आहे आणि डाळ पण गरम केलेली आहे. कालचं सगळं जेवण बऱ्यापैकी राहिलेलं आहे बघा. डाळ राहिलेली आहे, परत मी कुकर लावलेला आहे आणि थोडासा भात आणि थोडीशी भाजी ती मी आहे ना ओव्हनमध्ये आत्ता जस्ट गरम केलेली आहे बघा. वाफ येते तर ही ठेवून देते परत. हे आत्ता जस्ट ओव्हनमध्ये गरम करून ठेवलेलं आहे. आता मुलांना जेवण वाढणार आहे, पण वेदांचं ऑनलाईन चालू आहे. तर वेदांत दिसतो मला ऑनलाईन चालू आहे. तर थोड्या वेळाने तुम्हाला मी भेटते, ओके. आणि आता थोडं काम पण करायचं आहे, तर बघते मी आता काय काय करायचं आहे. तर थोड्या वेळाने भेटते, जर काय करणार असेल तर नक्कीच शेअर करते. तर इकडे आपलं ओव्हन लावायचं काम चालू आहे आणि आता चला ते काम बघूया कसं होतं आहे. आणि कसे आहात सगळे, बरे आहात ना? मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलमध्ये. काल मी व्हिडिओ शूट करायला स्टार्ट केलेला होता आणि काल दिवसभर मी काही शूट केलं नाही. काल दुपारी दाखवलेलं की आम्ही जे परवाचं आपलं उपवासाचं जेवण होतं तेच आम्ही जेवलो. त्यानंतर मी काहीच शूट केलं नाही, कारण शुक्रवार होता आणि प्लस एवढं काय असं म्हणजे काही जास्त असं काही केलं पण नाही. काल सॉरी मी विसरली दाखवायला की काल मी आहे ना पालकची भाजी बनवलेली, एकदम मस्त झालेली भाजी. पण मी अगदी टायमावर जाऊन घेऊन आली आणि त्याच्यानंतर केलेली. आणि आज परत आयुष्य सकाळचं स्कूल होतं, ह्यांना काही लवकर जायचं होतं, त्याच्यामुळे काल मी लवकर झोपून गेलेली. आणि असं इन शॉर्ट समजून जा की दमून फार गेलेली होती. आणि आज सकाळपासून पण शूट करणार, पण आज एवढा मोठा हेक्टिक झालेला, डोक्याला ताप झालेला, सांगते तुम्हाला, दाखवते. पण बघा आपला ओव्हन ह्या इकडे म्हणजे जिथे आपला दरवाजा होता तिथे लागलेला आहे. तर इकडे थोडासा जास्त गॅप आहे, तर हा गॅप आता परत हे करायला लागणार आहे आपल्याला. आणि इथे ओव्हन लावलेला आहे, थोडा वरतीच लावलेला, खाली नाही लावलेला. आणि मी इझिली इथून पास होते, मी होते, मुलं होत आहेत, त्याच्यामुळे मला काहीच नाही. आणि हा कनेक्शन पण इथे केलेला आहे, जेणेकरून मला ओव्हनसाठी काही प्रॉब्लेम होणार नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझ्या किचनच्या लाईटचा प्रॉब्लेम आहे. आणि आज मी मेथी क्लीन करून ठेवलेली आहे आणि आज मी बनवणार आहे आपल्या फूड प्रोसेसरमध्ये, ह्यामध्ये बनवणार आहे पूर्ण मेथीचा पराठा. आणि तो बटाटे बॉईल करायचे, तर बॉईल मी कुकरमध्ये करणार आहे आज बटाटे, ओव्हनमध्ये नाही करणार आहे, कारण की बटाट्यांचं क्वांटिटी जास्त आहे आणि त्याच्यामुळे तर दाखवते मी काय काय करणार आहे. की सकाळपासून, कारण 2 वेळा ते स्टँड काढायला लागलेलं होतं, ते बरोबर झालं नव्हतं त्याच्यामुळे. आणि दिवसभर पसारा पडलेला होता. आणि प्लस माझा भाऊ पण आलेला, त्याचं लग्न आहे पुढच्या 15 दिवसामध्ये, तर त्याचं पत्रिका देण्यासाठी मग थोडंसं त्यांच्याशी मी बोलत होती. आणि म्हटलं की करूया. तर म्हटलं आता स्टार्ट करूया. खूप वेळ झालेला आहे, काहीच केलेलं नाही, तर आता जस्ट स्टार्ट केलेलं आहे. तर फटाफट मी आहे ना पीठ मळून घेते, फूड प्रोसेसरमध्ये दाखवते तुम्हाला कसं काय.
मी रेडी केलेलं आहे. त्याच्यामध्ये मेथी टाकलेली आहे. आता मी 5 मिरच्या टाकते थोडं तिखट करायला, आणि 10-12 आहेत ना लसूणच्या पाकळ्या टाकते आहे, थोड्या जास्तच आहेत. आणि ह्यामध्ये मी आहे ना कटरचं ब्लेड लावले आहे, दाखवायला विसरले मी तुम्हाला. आणि आता पहिल्यांदा आपण भाजी आहे ना कट करून घेऊया याच्यामध्ये. तर हे बघा, मी भाजी आता कट करून घेते. लगेच अगदी 2 मिनटामध्ये भाजी कट होऊन होते. तर ह्याचा मी ब्लेड काढून घेते. पहिल्यांदा ह्याचं झाकण घेतलं आहे काढून, आणि आता तर मी ब्लेड दाखवते तुम्हाला कसं आहे. तर हे बघा, हे ब्लेड आहे त्याचं. आता ह्याचं काही काम येणार नाही आपल्याला, फक्त हे कटिंगसाठीच वापरलं जातं. तर मी हे क्लीन करून घेते आणि दुसरा ब्लेडला लावताना दाखवते. तर आता ह्याचं आहे ना दुसरं ब्लेड, म्हणजे ज्याच्याने आपण आहे ना पीठ वगैरे मळू शकतो, ते ब्लेड मी लावलेलं आहे. आणि आता पीठ टाकणार आहे. तर पीठ अंदाजे टाकणार आहे. तर बघूया आपण. आणि अजून थोडं मला लागेल. तर हे बघा, पीठ टाकून घेतलेलं आहे. आता मी आहे ना थोडंसं ह्याच्यामध्ये मसाले वगैरे ॲड करते. तर ह्याच्यामध्ये मी घेतलेलं आहे मीठ, गरम मसाला आणि हळद घेतलेली आहे, आणि ते पण आता मी टाकते. आणि आता परत एकदा आहे ना लावते आणि पीठ मळून दाखवते. पहिल्यांदा आपल्याला पाणी नाही टाकायचं. मी पहिल्यांदा ब्लेड आहे ना त्याचं झाकण लावून घेते, नंतर दाखवते तुम्हाला. तर हे बघा, मी झाकण लावलेलं आहे आणि आता मी ऑन करते. ऑन करताच ते आपलं स्वतःहूनच सगळं घेणार. आता ह्या टायमाला मी थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी टाकते. आपोआपच आपलं ना सगळं पीठ मळून घेते आहे ना. 5 मिनटं खूप झाले पीठ मळून निघायला. तर मला ऑलमोस्ट पाणी पण माझं बस झालेलं आहे. आणि आता मी फटाफट मिक्सर लावून घेते आणि थोडंसं तेल पण टाकणार आहे, दाखवते मी तुम्हाला. ह्या टायमाला मी ह्याच्यामध्ये ना तेल घालणार आहे. आणि परत एकदा आता मी मिक्सर आहे ना स्टार्ट करून पूर्ण गोळा बनवून घेते आणि दाखवते तुम्हाला. तर हे बघा, पीठ एकदम छान असं आपलं मळून झालेलं आहे आणि अजिबात बाजूला वगैरे लागलेलं नाही आहे. आता मी पटकन हा गोळा काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर हे बघा, हे भांडं असं झालेलं आहे. आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं पीठ घालून परत आहे ना मिक्सर फिरवला तर हे सगळं निघणार. पण मी आता फक्त हे बोलतात ना मेथीचं आहे, त्याच्यामुळे नाही करणार, नाही तर हे सगळं असं निघून जातं. चिकट अजिबात काहीच राहत नाही. आणि गोळा दाखवते मी तुम्हाला. तर हा बघा आपला गोळा कसा झालेला आहे पिठाचा. तर झालेला आहे. आता मी 5 मिनिटाला ठेवून देते असंच, आणि आता मी दुसरं काहीतरी करून घेते. तर इकडे आहे ना मी पिठाचा गोळा घेतला, लाटला थोडासा, आणि त्यामध्ये बघा हे बॉईल बटाट्यामध्ये मी आहे ना बटाट्यामध्ये मी थोडंसं हळद आणि थोडंसं मीठ घालून आहे ना त्याचं फिलिंग बनवलेलं आतमधलं, की ते आपण म्हणजे त्याच्या आतमध्ये घालून मेथीच्या पराठ्यामध्ये घालून आपण ते बनवू शकतो. अगदी थोडंसं घातलेलं, खूप जास्त नाही. आणि पीठ अगदी म्हणजे कुठेच चिकट वगैरे झालं नव्हतं आहे बघा, हाताला वगैरे लागलं नाही, नाहीतर मग आपल्या पोलपाटाला पण नाही लागलं. आणि आता छानपैकी मी आहे ना याचा पराठा बनवते. हे बघा, आणि कुठेच लागत नाही आहे. खूप सुंदर झालेलं पीठ मळून. आणि मेन म्हणजे कसं झालं मग, अगदी बारीक झालेली मेथी, म्हणजे ना मुलांना ती दिसत पण नव्हती आणि पोटात पण जात नव्हती, म्हणजे पोटात पण जाते आणि दिसत पण नाही आहे. नाहीतर नाटक करतात ना असं की नको म्हणून मग असं केलं मी ह्यावेळेस. आता विचार केले सगळे आहेत ना कोबी हे ते सगळे त्याच्यातच कट करून तसंच करणार. तर आता मी पहिला पराठा बनवलेला आहे आणि बटाट्यामुळे ते थोडंसं बाजूचं हे झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आता मी पहिल्यांदा आहे ना तेल घालणार आहे, तूप नाही घालणार आहे. पहिल्यांदा थोडंसं तेल टाकणार आहे. बाजूला मी तेल वाटीमध्ये घेतलेलं होतं ते टाकलं. त्याच्यानंतर हा पराठा टाकणार आहे, जेणेकरून हा पराठा चिकटणार नाही, कारण बटाटा आहे ना त्याच्यामध्ये, म्हणून. तर हे बघा, मी टाकला पराठा
आणि नंतर आता जेव्हा आपण दुसऱ्यांदा जेव्हा आपण पलटी मारतो आणि जेव्हा आपण तूप वगैरे लावतो तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच तूप वगैरे लावताना. तर आता पहिल्यांदा सगळ्यात मी ते बनवून घेतलेलं आहे आणि आता परत दुसरा पराठा बनवते. आता हा पराठा मी जो बनवणार आहे हा मी आपण जसं पुरणपोळीचं कसं उंडा भरतो तसा भरलेला आहे. आतमध्ये थोडंसं तेल लावलेलं आहे आणि तसा म्हणजे 2 प्रकारे मी तुम्हाला दाखवलं. एक तर पूर्ण पोळी लाटून बनवतो ना आपण तसा, आणि हा एक दुसरा मोदकासारखा पुरणपोळीचे उंडे वगैरे नाही तर मोदक वगैरे बनवतो ना सेम तसा. तर तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही बनवा. आणि अजिबात खूप सुंदर झालेले पराठे. खरंच मी तुम्हाला सांगायला विसरली, दाखवायला विसरली कसे झालेले, कारण खूप संध्याकाळ झालेली होती म्हणून. मग तर आता हा दुसरा पण सुंदरपैकी झालेला आहे. आता बघा मी आहे ना ते, तर हा पण छानपैकी लाटून घेतलेला आहे. तुम्हाला माहिती आहे माझ्या लाईटचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, माहीत नाही आहे तो, आणि वेदांच्या बाबांना टाईम पण नाही आहे तिकडे जाऊन ते सारखं करून घ्यायला. त्याच्यामुळे लाईटचा ॲक्च्युली ट्यूबचा प्रॉब्लेम आहे, कनेक्शनचा काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि हा बघा पराठा आपला आहे ना पहिल्यांदा, आणि थोडा जाड केला ना तर मुलं कसं एकच खाल्ला तरी नाही तर 2च खाल्ले तरी बरं पडतं म्हणून. आणि बघा मी तूप घेतलेलं आहे. माझं तूप पण ॲक्च्युली संपत आलेलं आहे आणि मला घरी बनवायचं आहे. तर बनवेल तर नक्कीच परत शेअर करेल. दरवेळेस मी तूप बनवते तर मी दाखवतेच. तर हे बघा, तर मस्तपैकी असा पराठा छान झालेला होता. आणि आम्ही लोकांनी पराठा आणि सॉसच खाल्लेला, सॉस नाहीतर मग लोणचं हेच खाल्लं होतं. आणि दोन्ही बाजूनी खमंग असा पराठा मी खुसखुशीत असा भाजून घेते आणि सुंदर झालेलं होते. करून बघा तुम्ही ही प्रोसेस. फक्त त्याच्यामध्ये ना मिरची आणि लसूण घाला, खूप टेस्टमध्ये खूप वेगळा फरक येतो. गरम मसाला असेल तर गरम मसाला पण घाला, नाहीतर मॅगी मसाला घातला तरी चालेल, पण गरम मसाला बेस्ट आहे. आणि बघा हा एकदा मी मस्त बनवून तुम्हाला दाखवते कसा झाला आहे, सांगा, करून बघा. आणि दुसरा पण आता फटकन करते. आणि मुलांना तसंच मी वाढत होती त्याच्यामुळे मला लक्षात नाही आलं की तुम्हाला दाखवायला, कारण गरम गरम पराठे खाल्ले तर त्यांना पण चांगला वाटेल आणि मला पण बरं आहे ना बनवायला, म्हणून मग मी त्यांना तसंच देत होती. तर आणि ह्यावेळेस मोबाईल वेदांनी पकडला त्याच्यामुळे तो शेक खूप जास्त करतो आहे. बाजूच्या साईडला माझं दूध गरम होतं आहे म्हणून आहे. तर असंच आज संध्याकाळचा वेळ निघून गेलेला आहे. पराठा सुंदर बनलेले होते. तर मी परत उंडा घेऊन तसाच बनवला की म्हटलं की जसं आपल्याला जमते तसं बनवूया आणि कुठेच फाटत नाहीत पराठे, ते बेस्ट आहे. तर चला भेटते आता तुम्हाला सगळं झाल्यानंतर. मे बी त्यावेळेस मी नव्हती भेटलेली कारण हा मी नंतर व्हॉईस ओव्हर केलेला आहे, दुसऱ्या दिवशी भेटलेली होती. चला तर मग बाय. ना आता सकाळची वेळ आहे आणि मी थोडी रेडी झालेली आहे. तर आम्हाला जायचं आहे डीमार्टला, सामान भरायचं आहे मंथली. खूप दिवस झाले रोज 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 रोज. आणि आज आहे संडे, तर मी नॉर्मल नाश्ता केलेला आहे. दाखवते मी तुम्हाला काय नाश्ता केलेले. कालचे पराठे एवढे सुंदर झालेले ना, घरी करून बघा. पण तुम्ही जर तुमच्याकडे फ्रूट प्रोसेस असेल तर तुम्हाला माहिती असेल कसं करायचं. जर नसेल तर नॉर्मली आपल्या ह्याने सुरीने मस्त कट वगैरे करा. पण अद्रक आणि मिरची आणि लसूण नक्की टाका आणि बटाट्याचं फिलिंग द्या. एकदम सुंदर होतात, एकदम सुंदर. तर तुम्हाला मी काल दाखवायला विसरली कारण खूप वेळ झालेला होता आणि वेदांचे बाबा जस्ट आलेले होते, त्यांना जेवण वाढायचं होतं, त्याच्यामुळे मी दाखवलं नाही तुम्हाला पूर्ण ताट. पण नंतर मी मुलांचा रिव्ह्यू तुम्हाला सांगेल कसा होता. आरुषला तर फार आवडलेले आणि वेदांतला पण आवडलेले. वेदांनी पण छान खाल्ले, आरुषने पण छान खाल्ले आणि मला आवडलं की मुलांना आवडले. आणि चला आता मी पोहे नाश्ता केलेला दाखवते. पोहे बनवलेले आहेत, पोहे आणि चहा. तर मग आता पोहे पण घेते आणि चहा पण घेते, मुलांना देते. आणि आता आपण जाऊया सामान भरायला. हे बघा आमच्या इकडचं डीमार्ट, पार्किंगमध्ये आम्ही आहोत आणि वेदांचे बाबा सामान भरत आहे आणि चाललं आहे काम. तर इथे घरी आलोने लाईट नव्हते आणि वेदाने पसारा काढलेला आहे. तर चला हा उचलते, उद्या भेटते नवीन ब्लॉग बरोबर. हा ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चला सगळ्यांना बाय.